नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. काल सगळ्याच न्यूज चॅनलवर अशोक खरात बुवांचा मोठा धुमाकूळ उठला होता. त्यांच्या व्हिडिओंचा, त्यांच्या चित्राचा, छायाचित्राचा, फोटोचा प्रत्येकाने आस्वाद घेतला. आस्वाद म्हणायला हरकत नाही. सध्या परमार्थ हा असा धंदा झालेला आहे, अध्यात्म हा एक असा विषय झालेला आहे की यामध्ये शिरलेली बुवा लोकांच्या भावनेशी खेळू लागलेले आहेत. हा श्रद्धेचा विषय तो त्यांनी हाताशी धरलेला आहे आणि मग त्याच्यातून त्याच्या उन्मत्तपणाचा कळस झालेला आहे. त्या विषयावर मी आज भाष्य तर करणारच आहे, परंतु कविता तयार केलेली आहे, ज्याला दैनिक दिव्य लोकप्रभानं नाठाळाचे माथा मिरगेंची काठी असं संपादकांना अभिप्राय देऊन ती प्रसिद्ध केलेली आहे. यापूर्वीही मी महाराज लोकांवर अनेक वेळा बोललेलो आहे. मी 2 लोकांवर कटाक्षानं बोललो, ते म्हणजे सरकारी शिक्षक आणि दुसरे कीर्तनकार महाराज. माझ्या वेबसाईटवर जर गेलात तुम्ही, माझ्या यूट्यूब चॅनलवर, तर त्या दोघांचे खूप व्हिडिओ दिसतील तुम्हाला. हे महाराज लोक एवढे माताळलेत म्हणताल की त्यांच्यामधले सगळे नाही, त्यांच्यामधल्या 10-5 महाराजांची टोळी निव्वळ धंदा म्हणून उदयास आलेली आहे, कमाई म्हणून उदयास आलेली आहे. पण तेवढंच करून ते थांबणार. त्यांचे व्हिडिओ सध्या ते इतके हौसानं व्हायरल करायलेत, अंगावर फुलं उधळलेले. त्यांच्या कथेमध्ये बायका रडाय काय लागल्यात, माईक घेऊन प्रतिक्रिया काय द्यायल्यात, महाराजाला वाटी लावताना गळा पडून काय रडायला लागल्यात. अरे 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 अरे, काय लळा लागला महाराज तुमचा, वाह. आणि हे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करायला लागलात, छान आहे, करा. परंतु ज्यावेळेस कोणाच्या पापाचा घडा भरतो ना, त्यावेळेस मात्र त्याला कोणीही साथ देणारं नसतं आणि प्रत्येकाच्या पापाचा घडा भरतो. होय, हे पापच आहे. तुमच्या परमार्थाची जाहिरात करणं हे सुद्धा पाप आहे. कशासाठी पाहिजे जाहिरात तुम्हाला? कशासाठी तुमच्या अंगावर फुलं उधळलेले, तुमचे पाय धुतलेले, तुम्हाला वाटी लावताना लोक धाय मोकलून रडायला लागलेत, त्यांना दुसरे कामच नाहीत, त्याचा मुद्दाम तुम्ही व्हिडिओ घ्यायचे. तुम्ही दाढ्या कशामुळं कोरतात, तुम्ही चेहऱ्याला मेकअप कशामुळं करतात, तुम्ही भारीचे जॅकेट का घालतात, तुम्ही ब्रासलेट का घालतात, तुम्ही इनोव्हासारख्या गाडीतून का फिरतात, का सांगा ना, कारणं द्या ना याचे. का परमार्थाला याची गरज आहे का? आणि नावं तर असे मोठमोठाले ठेवलेत म्हणताल, रामायणाचार्य, विनोदाचार्य, भागवताचार्य. अरे वा. एखादा आचार्य उघडा काढला, धोतर जाग्यावर ठेवत नाहीत लोक, उघडा पडूस तर दम आहे. त्याच्यामुळं मी आज या विषयावर, आणि सध्या मोठे शिंगाळू 5-7 महाराज मोठे मस्त झलकमध्ये आहेत बघा. सध्या एका महाराजाचा मला फोन आलता, पण माझ्याकडं ते रेकॉर्ड व्हायलं म्हणून पाहिलं त्यानं की त्यानं हात आवरता घेतला. मला फक्त बधीर का काय शब्द वापरला त्यानं, पण तेही पटकन त्यानं हे केलं. आता त्याचा नावाचा उल्लेखसुद्धा मी करील पुढं, जर त्यानं तसा प्रयत्न केला तर. जगायला आहे तर जगू द्या त्याला, इनोवा गाडी त्याच्याकडं सुद्धा. आणि त्यानं मला फोन केला. मला काही कोणाकडून पाहिजे अशी अपेक्षा नाही, परंतु फोन केला आणि मग त्यानं त्या आकार पाहिला आणि म्हणला रेकॉर्डिंग बंद करा, म्हणजे तुझं बघतो म्हणला, तुला काय बोलायचं ते बोलतो. म्हणलं कशामुळं बाबा, रेकॉर्डिंग मला बंदच करता येत नाही, माझ्या मोबाईलवर रेकॉर्ड आपोआपच होतं, त्याच्यामुळं आता मी बंद कसा करू, बंद करता येत नाही असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि त्याच्या बगल बच्च्याला लावून दिलं, शिष्याला लावून दिलं. आणि त्यानं महाराज जे माझी हाजरी घेतली त्याची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, त्या शिष्याची, त्याच्या शिष्याची, की त्यानं आऱ्या तुऱ्यावर आणि भयानक मला बोललेला आहे तो. कशामुळं तर त्या महाराजाच्या फोटो खाली मी कमेंट केली होती. आणि ती कमेंट कशामुळं केली होती की त्या महाराजांनी नामदेव शास्त्री, महंत नामदेव शास्त्री यांच्यासोबत फोटो काढला. अहो हे आता चालू सध्याचं पोरगं होते ते महाराज झालेलं, त्याची आणि नामदेव शास्त्रीची बरोबर आहे का? नामदेव शास्त्रीची तपश्चर्या काय आहे, नामदेव शास्त्रीचा अभ्यास काय आहे, त्यांनी अख्खी हयात घातली
त्या संस्कृत भाषेच्या अभ्यासामध्ये एका ज्ञानेश्वरीच्या ओळीवर ते 7-7 दिवस प्रवचन करतात. या अधिकाराच्या माणसाच्या पायाशी तुम्ही बसायचं सोडून तुम्ही त्याच्याबरोबर फोटो काढायला जॅकेट घालू. अरे त्या संताला काही नाही वाटलं तरी तुम्हाला थोडी वाटली पाहिजे ना. आणि म्हणून मी त्याच्या फोटोखाली कमेंट केली होती की कोणत्याही महाराजानं अशी महंताची बरोबरी करू नये. कोणत्याही भामट्यानं हा शब्द वापरला होता मी आणि त्याला तो लागला शब्द भामटा म्हणून. आणि माझ्या फोटोखाली कशामुळं तुम्ही कमेंट केली या. अरे तू सार्वजनिक पोस्ट केली, माझा अधिकार कमेंट करायचा. मला जे वाटलं ती कमेंट मी करणार की नाही. आणि मी ठरवलं आहे मला भ्यायचं नाही कोणाला. आता कुठपर्यंत भ्यायचं, नोकरीवर असताना भिलो, आता कशामुळं भ्यायचं. त्याच्यामुळं आता पटांगणात आहेत आपण. जे व्हायचं असेल ते होईल. राहिलं काय आता, आहे का नाही. त्याच्यामुळं निर्भीडपणानं मी लिहितो, निर्भीडपणानं बोलतो. माझा मोबाईल मोकळा आहे फोन करायला. दुसऱ्या एका महाराजानं प्रयत्न केला की तुमचा नंबर द्या. आता नंबर सार्वजनिक आहे ना, माझा पेपरला नंबर असतो, मागायची काय गरज आहे. पहिल्यांदा आवाजावं बोलला, दुसऱ्यांदा म्हणला तो हा नंबर दिन. अरे वा महाराजाची भाषा. वा महाराज, येईल तुमचाही दिवस रट्टे खायचा, येईल, थोडं थांबा. तर आता ह्या अशोक खरात नावाच्या या व्यक्तीवर, या नमुन्यावर जी मी आज कविता केलेली आहे, ही कविता मी आज तुम्हाला ऐकविणार आहे. याला पेपरनं खराताची वरात या नावानं प्रसिद्धी दिलेली आहे. वरातच आहे ती. आता पोलिसांनी काढली हा प्रश्न वेगळा, हा भाग वेगळा, परंतु ती एक वरातच आहे का नाही. ज्यावेळेस तुमचे पाय धुतले जातात त्यावेळेस तुमचे पाय सडकिले सुद्धा जातात. दोन्हीला तयारी ठेवावी लागती. तर ऐकूया ही माझी कविता. स्वयंघोषित बाबांचे काळे कारनामे सोशल मीडियावर धडकू लागलेत. स्वयंघोषित बाबांचे काळे कारनामे सोशल मीडियावर धडकू लागलेत. कीर्तनकार, ज्योतिष्य आणि महाराज लैंगिक लफड्यात अडकू लागलेत. कीर्तनकार, ज्योतिष्य आणि महाराज जास्तीत जास्त बायांच्या लफड्यात अडकू लागलेत. कवडीची अक्कल नसली तरी पण अशांचे धंदे तेजीत असतात. काय नाही हो, ह्या कीर्तनकारांनी 4-2 नकला पाठ केलेल्या आहेत, 4-2 अभंग पाठ केलेले आहेत. तेच आलटून पालटून फिरतात ते गावोगाव आणि त्यांचा तो पोट भरायचा धंदा. बरं ठीक आहे, पोट भरा तुम्ही, परंतु पोटाच्या वर बांधू नका ना. आता ते सुरू केले. आणि म्हणून कवडीची अक्कल नसले तरी पण अशांचे धंदे तेजीत असतात आणि कडक इस्त्री, भडक जॅकेट घालून ते लाखो रुपये मोजीत असतात. योग असतो त्याचा, काय का नाही. लक्ष्मीचा स्वभाव असा चंचल आहे की ती जास्त दिवस थांबत नाही. आसुरी संपत्ती जास्त काळ टिकत नाही. कधी श्रमात मिळणारा दाम हा वाईट मार्गाने नेत असतो. कमी श्रमात मिळणारा दाम हा वाईट मार्गाने नेत असतो आणि वरून संत वाटणारा माणूस त्याचा आसुरी आनंद घेत असतो. बस, बाकी काही नाही. तो क्षणिक आनंद असतो. पापाचा घडा भरल्यावर मात्र नियती तुमच्याकडे बघत असते. पापाचा घडा भरला की नियती तुमच्याकडे बघत असते आणि तुम्ही खरात असलात तरी तुमची पोलिसात वरात निघत असते. आत्ताच बोलून गेलो मी. परमार्थाच्या नावावर ज्यांच्याकडून असं वाल्याचं वर्तन होईल. वाल्या कोळ्याची कथा आपल्याला माहीत आहे. त्याचा पुढं वाल्मिक झाला ती गोष्ट वेगळी, परंतु पापाचा घडा भरतो कसा. परमार्थाच्या नावावर ज्यांच्याकडून असं वाल्याचं वर्तन होईल, एक दिवस त्याचं पोलीस कोठडीत नक्कीच काल्याचं कीर्तन होईल. थोडं थांबा, तिथं दही अंडी फुटायला वेळ लागत नाही. मग तिथं कथा कळती तुमची. शाल अंगावर घेऊ जॅकेट सारू ब्रासलेट असं करू दाढी करू कसं काय तुमचं जे आहे ना ते कळतंय पुन्हा तिथं गेल्यानंतर. परमार्थाच्या नावावर ज्यांच्याकडून असं वाल्याचं वर्तन होईल, एक दिवस त्यांचं पोलीस कोठडीत नक्कीच काल्याचं कीर्तन होईल. पटका आणि जॅकेटवाल्यापासून जनतेने सावध राहिलं पाहिजे. एक साहित्यिक म्हणून माझा संदेश आहे की हे जे पटके घालतात ना आरशात बघू, कारण पटक्याची गुढी बी त्यांना सहन होत नाही. असा कडक पटका, भडक जॅकेट,
कडक इस्त्री, स्टारचं शर्ट, इनोवा, डोक्यावर फुलं, या महाराजाचा थाट, असं पाहिजे. आणि असं जे आहेत ना, पटका आणि जाकीटवाल्यापासून जनतेने सावध राहिलं पाहिजे. तुमच्या सप्त्यात येऊन तुमच्याच तिथं गोळ करतील ते, तुमचेच पैसे घेऊन. याच्यामुळं नका भावनिक होऊ. महाराजाची गरजच काय मी म्हणतो. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण करा, तुकारामाची गाथा वाचा, नामस्मरण करा. ते जे म्हणते ते आपल्याला येतंय ना, मग त्याच्या तोंडूनच कशामुळं कंबर बांधू बांधू घ्यायचं. नाचू 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 ते आपले दाम घेऊन आपल्या घरातच भानगडी करून जाते. याचा तर काही विचार करा ना. त्याच्यामुळं पटका आणि जाकीटवाल्यापासून जनतेने सावध राहिलं पाहिजे. त्याला बोलावण्याआधीच त्याचं चारित्र्य तपासून पाहिलं पाहिजे. हा माझा संदेश आहे आजचा सगळ्यांना, की तुम्ही एखाद्या महाराजाला बोलवत असताल तर त्याचा अधिकार पहा, त्याचं चारित्र्य पहा, त्याचं ज्ञान पहा, त्याच्या नकला बघू नका, त्याचा विनोद बघू नका आणि मग त्याला बोलवा. रिकामी पैशाची नासाडी करू नका. असं कळकळीचा संदेश आणि विनंती मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय. ज्याला आवडलं त्यानं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा असाच एखादा नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर येईल, कारण विषयाची काही कमतरता नाही. हेच लोक विषय आपल्याला पुरवू लागलेले आहेत. आणि म्हणून पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद.